धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात जो पाऊस झाला आहे त्या पावसानं शेती तर वाहूनच गेली आहे, मात्र बंधारे जे असतात छोटे बंधारे ते सुद्धा वाहून गेलेत. बंधारे वाहून जाणे म्हणजे नेमकं काय, मी तुम्हाला त्यातला एक प्रकार दाखवतो. हा बंधारा आहे. या बंधाऱ्यावरती पाणी अडून आसपासच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा गरजेनुसार उपयोग करावा यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे धाराशिव जिल्ह्यात विशेष करून बांधले गेलेले आहेत. हजाराच्या जवळपास या बंधाऱ्याची संख्या आहे. मात्र या बंधाऱ्याची बाजूची माती दाखवतोय आपल्याला. ही बाजूची माती बंधारा सोडून हे सगळं पाणी वाहत आहे. पाण्याचा प्रवाह पाहिला तर किती पाणी असेल याचा अंदाज लावता येत नाही. पलीकडे जर दाखवलं तर शेत आहे सोयाबीनचं. त्या शेतातून सोयाबीनच्या येणाऱ्या पाण्याचा प्रवाह पहा किती मोठा आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे एखाद्या बारक्या नाही तर एखाद्या धबधब्यासारखं छोटासा पाणी जे आहे ते शेतातून येत आहे. इकुरका गावात मेमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि आपण त्या गावात अतिवृष्टीच्या कालावधीत इकुरक्यामध्ये जी नुकसान झालं होतं मे महिन्यात त्या गावातही आपण या परिस्थितीचा आढावा घेतला होता. आज परत त्याच गावात पाऊस होऊन नुकसान झालं आहे. काय कशाचं नुकसान, कसं झालं बंधाऱ्याचं नुकसान? सोयाबीनचं झालं नुकसान. आता बंधाऱ्याचं काय झालं सांगा? बंधारा फुटला, आमदारी जायला रस्ता नाही आम्हाला. आणि पाणी भरपूर पाणी आहे म्हणजे शेत. बंधारा आता पावसामध्ये फुटलेला आहे. आता सकाळी फुटलेला आहे. 2 वर्ष झालं, पण आता जास्त फुटला बंधारा. जास्त फुटला. काय कुठलं नुकसान झालं गावात? भरपूर नुकसान झालेलं आहे गावात. शेताकडे जायला रस्ता नाही या बंधाऱ्यामुळं. ऊसाचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीन झालेलं आहे नुकसान. पुन्हा ऊसाचं वाहन जायला रस्ता नाही. तात्काळ प्रशासनाने ह्या बंधाऱ्याची मार्ग सोय दुरुस्ती करावी. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. इकडे या, पुढे या थोडं. मे महिन्यात तुमच्या गावात अशीच परिस्थिती झाली, आपण त्यावेळेस बी झालं. आता काय परिस्थिती आहे? आता त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी शासनानं याची दखल घ्यावी आणि दोन्ही कोल्हापुरी बंधारे जे आहेत ते फुटून नदीनं साईडनं प्रवाह घेतलेला आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि दोन्ही बंधारे गावातले फुटलेले आहेत आणि पाईपलाईन सगळं वाहून गेलेलं आहे. काय नुकसान आहे बाबा तुमचं? हे शेतीचा बंधारा फुटल्यामुळे शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळं सोयाबीन पूर्णतः नासून गेलेली आहे. ही बंधारा आहे जवळा इकुरका दोन्ही शिवावर नदीच्या पात्रावर आहे. इकडल्या साईडला डाव्या साईडला जवळा आहे आणि उजव्या साईडला इकुरका आहे. पण दोन्ही कडल्या साईड बंधाऱ्याचे बगला फुटून गेलेले आहेत. प्रशासनानं काय केलेलं आहे, 5 वर्ष झालं हे फुटला तरी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. याची दुरुस्ती जी आहे ती 5 वर्षापासून रखडली, गावकरी सांगतात. त्यामुळं दुरुस्ती न केल्यामुळं बंधारा जो आहे तो मोठा फुटलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात जवळपास 905 बंधारे कोल्हापूर पद्धतीचे आहेत. याच्यात गेट टाकून पाणी अडवलं जातं. मात्र ही बंधाऱ्याची अवस्था बघताना धाराशिव जिल्ह्यात जो अतिवृष्टीचा तडाखा बसला त्याच्यात जवळपास 70% बंधारे अशा पद्धतीनं फुटून गेलेले आहेत. हे बंधारा दाखवतोय ताजं उदाहरण. त्यामुळं प्रशासनानं आता या बंधाऱ्याची किमान पुढील काळात तरी दुरुस्ती करावी, जेणेकरून हे जे गेलेलं पाणी वाहतं पाणी ते अडवता येईल. शेतकऱ्याची मागणी आहे, त्यामुळं सरकार याकडे लक्ष देईल का हेच पाहणं गरजेचं आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, इकुरका, धाराशिव.